हरे कृष्ण. तर आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण मागच्या कार्यक्रमामध्ये रामायणातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या शिकवणी याबद्दलची प्रस्तावना बघितली आणि कशा प्रकारे आपल्याला रामायणातील ह्या शिकवणी आपल्या व्यवहारामध्ये उपयोगात येतील ह्या पण आपण बघितल्या. त्याचबरोबर काही रामायणातील प्रमुख पात्रांद्वारे आपण काही शिकवणी घेण्याचा प्रयत्न पण केला. तर आजच्या या भागामध्ये आपण श्री हनुमान, जे परम भक्त, श्री रामांचे परम भक्त म्हणून ओळखले जातात, तर त्यांच्या लंका ट्रिप मधील यशस्वी टिप्स असा आज आपण एक खूप सुंदर असा टॉपिक निवडलेला आहे. श्री हनुमानांच्या लंका ट्रिप मधील यशस्वी अशा टिप्स. तर हनुमानांनी प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरून सीतादेवींना शोधण्याचा एक संकल्प केला आणि त्यामध्ये श्री हनुमानांना फार महत्वाची अशी सेवा भेटली होती की त्यांना हा लंका आणि रामेश्वरम म्हणजे भारताच्या दक्षिण तटावरती असलेला जो समुद्र आहे त्याला पार करून लंकेमध्ये जायचं होतं. तर ह्या प्रवासामध्ये हनुमानांकडून आपण काय शिकू शकतो हे आपण आजच्या प्रवचनामध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण पुढे जाऊया. तर सर्वप्रथम जेव्हा प्रभू रामांच्या सेनेने ठरवलं आणि त्यांना संपाती, जटायू यांचा मोठा भाऊ संपाती यांच्याकडून शाश्वती मिळाली की रावण ह्या राक्षसाने सीतादेवीला दक्षिणेकडे पुष्पक विमानातून घेऊन गेले आहेत, तर त्यावेळेस आता सर्व वानर सेना आणि प्रभू रामचंद्र यांनी दक्षिणेकडे जाण्याची योजना आखली. तर उडी घेण्याची योजना सुरू असते. तर तुम्ही चित्रामध्ये बघत आहात की खाली बसलेला एक वानर आहे आणि एक उभा असलेला वानर आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 वानर सेनेमधले काही वानर आहेत. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की जे बसलेले आहेत ते सुग्रीव आहेत, जे की वानर सेनेचे प्रमुख होते आणि हनुमान हे त्यामधील एक प्रमुख असे योद्धा होते त्यांच्या सेनेमध्ये. तर जेव्हा उडान घेण्याची वेळ आली यामध्ये कोण एवढं मोठं समुद्र आलंगून श्रीलंकेला जाईल याचा मोठा प्रश्न पडत होता. तर यावेळेस सुग्रीव हे हताश होऊन खाली बसले आणि यामध्ये हनुमान हे पुढे आले आणि त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य त्यांनी केलं. तर यामध्ये बघू शकतो की जसं आपण हताश होतो, हताश झाल्यानंतर आपल्याला एक व्यक्ती असा लागतो जो आपल्याला प्रेरणा देईल आणि त्यांच्या प्रेरणेद्वारे आपल्याला ते कार्य संपन्न करण्याची सामर्थ्य तसेच आपल्याला आत्मविश्वास प्राप्त होतो. तर जेव्हा आपल्या सवंगडी आपल्याला आत्मविश्वास देतो, जेव्हा आपण हताश होतो, तर त्यावेळेस आपण त्याचा प्रॉपर अवलंब करणे फार आवश्यक असतं, जेणेकरून आपला आत्मविश्वास हा डगमगणार नाही. तर यामध्ये आपण बघू शकतो की निराशेचा आणि निराशा किंवा निराशेचा जो काही भाव आहे तो आपण सोडून दिला पाहिजे. तर जेव्हा हनुमानांनी सांगितले की आपण ह्या सागराला पार करण्याची हिंमत ठेवूया आणि प्रभू रामांनी आपल्याला दिलेली जी काही आज्ञा आहे त्याचं पालन करूया, तर हनुमानांनी दिलेल्या त्या छोट्याशा प्रेरणेमुळे आता सर्व वानरसेना ही सज्ज झाली आहे आणि सागर तटावर अथांग असलेला महासागर ते बघत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे वानरसेना सुद्धा आहे. त्यानंतर आपण बघतो की या उडी घेण्याच्या योजनेमधनं आपल्याला काय शिकवण मिळू शकते. तर इथे तुम्ही बघितलं तर एक होते जांबन हे एका अस्वलाच्या शरीरामध्ये होते. तर आता इथे 3 व्यक्ती असे बलाढ्य होते की ज्यामध्ये हे सामर्थ्य होते. एक म्हणजे स्वतः सुग्रीव. तर जेव्हा सुग्रीवांकडे हे प्रस्ताव ठेवण्यात आला की तुम्ही हे समुद्र लांघून जाऊ शकाल का, तर ते म्हटले नाही, माझ्याकडे 100 योजन म्हणजे जे काही अंतर होते श्रीलंका ते रामेश्वरम हे 100 योजन अंतर होते. तर हे 100 योजन अंतर मी लंकेपर्यंत तर जाऊ शकतो, पण परत येण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. मग जांबन असं म्हणतात, जांबन म्हणतात की माझ्यामध्ये पण हे सामर्थ्य एकेकाळी होतं, पण मी आता वयोवृद्ध झालो आहे
मी 21 वेळा हिमालयामध्ये असलेले मेरू पर्वत हे त्याची प्रदक्षिणा केली आणि तेवढे सामर्थ्य माझ्यामध्ये होते. पण आता माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही की मी इथनं एक उडी मारून सीतादेवीला परत घेऊन येऊ शकेल. तर तेव्हा जांबवंत यांना माहिती असतं की हनुमानांना एक त्यांच्या संरक्षणासाठी असा एक वरदान मिळालेला असतो. त्या संरक्षणासाठी मिळालेल्या वरदानामध्ये असं असतं की हनुमानांकडे अफाट शक्ती असते. त्यांची शक्ती कोणाशीही आपण तुलना करू शकत नाही अशी शक्ती त्यांच्याकडे असते. पण त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी असं वरदान मिळालेलं असतं की तुम्हाला जोपर्यंत एखादी व्यक्ती याची आठवण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे सामर्थ्य हे वापरता येणार नाही. तर इथे जांबवंत त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाण करून देतात की हनुमंत, तुमच्यामध्ये हे म्हणजे असामान्य असे सामर्थ्य आहे की तुम्ही हे समुद्र लांघून जाऊ शकता आणि नक्कीच तुम्ही सीतादेवीला परत घेऊन येऊ शकता. तर इथे प्रतिनिधीमधून जामवंत काम करतात आणि इथनं आपण अशी शिक्षा घेऊ शकतो की एकट्याने स्वतःचे कार्य पूर्ण न करण्यासाठी नेता किंवा त्याने इतर सदस्यांना संधी द्यावी. तर इथे बघा, जामवंत हे प्रतिनिधित्व करतायत एक वरिष्ठ म्हणून आणि त्यांनी अशी त्यांना संधी दिली की आपण हनुमानांना हे जे काही भगवंतांचं कार्य आहे ते करण्याची आपण एक संधी देऊया. तर या उडी घेण्याच्या योजनेमधला आपली पहिली अशी शिकवण आहे की जो कोणी जर आपण वरिष्ठ पदावर असू तर आपण आपल्या प्रतिनिधींना, आपल्या जे काही सबऑर्डिनेट्स आहेत जे आपल्या खाली काम करत आहेत त्यांना पण आपण एक काम करण्याची किंवा त्यांचं सामर्थ्य कौशल्य दाखवण्याची संधी द्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरं लेसन, एक आदर. तर इथे जेव्हा आपण बघितलं की जामवंत यांनी त्यांना आज्ञा दिली हनुमानांना आणि त्यांनी ती आदरपूर्वक स्वीकारली. अंगद हे सेना प्रमुख होते, त्या संघाचे जे प्रमुख होते, त्यांनी जांबवनाचा सल्ला हा शोधून त्यांना सांगितलं हनुमानांना की हो हनुमंत, हे तुम्हीच हे कार्य करू शकता. तर तुम्ही चित्रामध्ये बघताय की जांबवंत हे हनुमानांना सांगत आहेत की हा अथांग सागर तुम्ही पार करू शकता आणि पाठीमागे सुग्रीव उभे आहेत. तर सुग्रीव हे सेनाप्रमुख असल्यामुळे त्यांनी हा जो सल्ला आहे तो त्याचं प्रतिनिधित्व करून त्याला मान्यता दिली की होय हनुमान, तुम्ही हे कार्य करायला पाहिजे. तर दुसरा आपण यातनं अशी शिकवण घेतोय की जर आपण एखाद्या संघामध्ये राहत असू, आपण एखाद्या असोसिएशन मध्ये राहतो, तर तिथे वरिष्ठ जे सांगतात त्यांच्या अनुभवाद्वारे जे सांगतात आपण आपल्याला, तर त्याचा आपण नक्कीच अवलंब करायला पाहिजे जेणेकरून आपलाच त्यामध्ये एक फायदा असतो. त्यानंतर पुढची शिकवण, तर जसे जसे आपण मोठे होता तरुणांना त्यांचे सामर्थ्य प्रदर्शित करण्याची संधी द्या, हे आपण परत जांबवनांकडून शिकू शकतो. तर जांबवन जेव्हा तरुण हनुमानांना ही संधी देतात तर त्यामुळे हनुमानांचा आत्मविश्वास वाढतो आणि या चित्रामध्ये तुम्ही बघत आहात की जसं जांबवंत हनुमानांना त्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देतात तसं तसं हनुमानांमधील जे काही त्यांचे शक्ती आहे ती बाहेर येत असते. तर सर्वप्रथम त्यांचं जे स्वरूप आहे ते खूप मोठं होत आहे. तुम्ही बघितलं असेल, ते आधी छोटे आहेत, आता त्यांचं स्वरूप मोठं होत चाललंय जेणेकरून ते लांब अशी झेप इथनं घेऊ शकतील. तर जांबवनांनी हनुमानांचं गौरव आणि सामर्थ्य यांना प्रोत्साहन दिलं. त्यांना त्यांचे जे काही चांगले गुण होते ते त्यांना दाखवून दिले. अशामुळे त्यांना जो आत्मविश्वास आला हनुमानांना की हो हे मी कार्य करू शकतो. त्याच प्रकारे आपण समजा एखाद्या संघात काम करतोय, आपल्या खाली काही काही असे फॉलोअर्स असतील जे आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतायत, तर जशी वेळ मिळेल तसं आपण त्यांना पण त्यांचं गुण, त्यांचं कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी नक्कीच द्यायला पाहिजे. यामुळे काय होतं, त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते पण त्यांचं कौशल्य हे दाखवू शकतात आणि त्यांना पण पुढचं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. त्याच प्रकारे याचा एक्झॅक्ट विरोधाभास जर आपण घेतला तर दोष शोधणे. एखादा असा समजा नेता असेल किंवा लीडर असेल, तो समजा प्रत्येक वेळेस एखाद्याचे दोष दाखवत असेल, तर त्यामुळे काय होतं की त्याचा जो निर्धार आहे, त्याचं डिटर्मिनेशन आहे हे कमकुवत होतं, तो निराश होतो आणि हतोत्साहित होतो. तर यामुळे आपण असं कधीही करू नये की एखाद्या आपण मित्र मित्र परिवारात असू, जसं की
एखादा मित्र आहे आणि त्याला तो आपल्याला म्हणतोय की अरे मला पर्वत चढण्याची फार इच्छा असते किंवा मला पर्वत चढायला फार आवडतं. हे असं एक सामर्थ्य आहे जे मला माझ्यामध्ये आणायचं आहे. तर आपण असं म्हणू नये त्याला, की "अरे तू काय? तुझ्या तुझ्या शरीरात तर काही ताकद नाही. तुझं अन्न कसं? तू काय खातो?" असं जर आपण म्हटलं तर तो हतोत्साहित होईल. त्याचा जो डिटर्मिनेशन आहे, त्याचा जो निर्धार आहे तो कमी होईल. पण त्याचबरोबर आपण जर त्याला सकारात्मकतेने सांगितलं, की "होय, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. तू जर ह्या अ, आहाराचं पालन केलं, तू जर असा व्यायाम केला तर तू नक्कीच हे करू शकतो." तर यामुळे त्याला एक आत्मविश्वास येतो. तर वेळेवर आपण एखाद्याचा गौरव, वेळेवर एखाद्याचे सामर्थ्य त्याला दाखवून देणे, यामुळे त्याला प्रोत्साहन मिळतं आणि जे काही आपण कार्य करायची इच्छा असते ते ते सफल होऊ शकतं. तर यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की जो कोणी वरिष्ठ असतो, जर आपण वरिष्ठ पदावर असू, तर नक्कीच आपल्याला हे प्रोत्साहन आपल्या खाली असणाऱ्या व्यक्तींना द्यायला पाहिजे. त्यानंतर जेव्हा जामवंत त्यांना त्यांचं सामर्थ्य सांगतात, तर तुम्ही आता इथे हनुमान बघत आहात, की हनुमान त्यांनी त्यांचं पूर्ण सामर्थ्य लावून आणि त्यांच्यामध्ये असणारी जी काही त्यांना माहित नसणारी शक्ती होती, ती आता त्यांना जागृत झाली आहे. कोणामुळे? जामवंतांमुळे. तर आता त्यांना त्यांचं सामर्थ्य कळालंय. त्यांच्या हातामधली गदा, त्यांचं जे शरीर सौष्ठत्व आहे, ते आता एकदम अफाट झालेलं आहे आणि ते बाकी वानरांच्या कंपॅरिझनमध्ये आता तुम्ही बघत आहात, की फार मोठे झालेले आहेत आणि ते आता रेडी आहेत. तर यामध्ये 2 विरोधाभास आहेत. एक आहे आत्मविश्वास हा बढाई मारतो आणि दुसरा आहे वास्तविकता. तर यामध्ये असं असू शकतं, की कदाचित आपल्याला पहिल्यांदा आपलं कोणीतरी सामर्थ्य दाखवून देत असेल आणि आपल्याला वास्तविकतेचा भास नसतो. जसं की एक उदाहरण म्हणून सांगतो, की समजा मी उंच उडी मारायचं ठरवलं किंवा लांब उडी मारायचं ठरवलं. लेट्स से मी असं डिसाईड केलं, की मला एका घरावरून दुसऱ्या घरावरती जे की लेट्स से 10 फुटाचं अंतर आहे, ती उडी मारायची आहे. आणि मी फक्त मला कोणीतरी सांगतोय, की खरंच असं जर आपण केलं, तर तुझ्यामध्ये फार शक्ती आहे आणि तू हे करू शकतो. हे आपल्याला नुसतं कोणीतरी सांगतोय. पण मी त्याचा अनुभव कधीच घेतलेला नाही. तर असं कदाचित होऊ शकतं, की माझ्यामध्ये ते खरंच सामर्थ्य नसेल आणि मी जेव्हा ती लांब उडी घेण्याचा प्रयत्न करेन, कदाचित 1 इंच जरी मी कमी पडलो, तर माझा जीव जाऊ शकतो. माझ्या प्राणांना त्रास होऊ शकतो. तर यामुळे आपण आत्मविश्वास आणि वास्तविकता यामध्ये पण एक तारतम्य साधणे फार आवश्यक असतं. तर इथे हनुमानजींकडून आपण काय शिकतो, की त्यांना वास्तविकतेची जाण होती. कारण की त्यांना ते सामर्थ्य ऑलरेडी त्यांचे जे गुरु होते सूर्यदेव, त्यांना बरेच देवी-देवतांनी दिलेले वरदान होते. यामध्ये त्यांना तो एक आत्मविश्वास होता, की मी हे करू शकेन. तर हनुमानाने आपल्या पराक्रमाची बढाई कधीही मारली नाही, पण त्यांनी नेहमी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या सेवेवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि हे जे काही सामर्थ्य आहे, त्यांना जे देवी-देवतांकडून मिळालं होतं, त्याला ते आता भगवंतांच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न करतायत. तर वास्तविकता आणि आत्मविश्वास यामध्ये समतोल साधणे फार आवश्यक असतं. इथे आपण डगमगलो नाही पाहिजे. यानंतर हनुमान हे उडी घेतात. तर उडी कशी घेतात ते? आपण जर समुद्र किनारा बघितला तर तिथे पूर्ण वाळू किंवा रेती असते. तिथनं उडी घेणं शक्य नाही. आपल्याला माहिती असेल जर तुम्ही कोणी ॲथलीट किंवा स्पोर्ट्सशी रिलेटेड असाल, तर कुठेही आपल्याला समजा धावायचं आहे, तर आपल्याला एक विरुद्ध असा एक बल आपल्याला मागे द्यावा लागतो, जेणेकरून आपण काही पुढे जाऊ शकू. त्याचप्रकारे हनुमानांना रामेश्वरम ते लंका अशी मोठी झेप घ्यायची होती. तर फक्त रेतीवरून उडी मारणे शक्य नव्हते. तर ते तिथेच शेजारी असलेल्या महेंद्र पर्वतावरती जातात आणि महेंद्र पर्वतावरती गेल्यानंतर ते तिथनं उडी घेतात. जसे ते झेप घेतात, ती उत्तुंग उडी घेतल्यानंतर महेंद्र पर्वत अक्षरशः मागे सरकतो. कारण की हनुमानांमध्ये एवढं बल असतं, की तो महेंद्र पर्वत सुद्धा हलून मागे जातो आणि आता हनुमानांनी झेप घेतली आहे. तर जेव्हा ते झेप घेतात, तेव्हा एक खूप महत्वाची अशी शिक्षण आपण शिकतो, की प्रार्थना. आपण आपल्या वरिष्ठांचे, गुरूंचे आणि अ, आपल्या भगवंतांचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करायला पाहिजे. तर यातनं आपल्याला एक खूप मोठा असा एक धडा मिळतो, की जेव्हा आपण परमेश्वराचे ध्येय कार्यान्वित करण्यासाठी निवडले जातो,
तेव्हा प्रथम आपण आशीर्वाद मिळवला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण अडथळ्यांचा सामना करायला पाहिजे. तर जेव्हा हनुमान उडी घेणार, उडी घेणार त्यावेळेस त्यांनी प्रभू श्रीराम जे त्यांचे आराध्य भगवंत आहेत, त्यानंतर त्यांचे परमपिता जे वायुदेव त्यांना आणि त्याचबरोबर त्यांचे परमगुरु सूर्यदेव यांना त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी अशी कळकळीची प्रार्थना केली की ज्या कार्यासाठी मी इथनं ही उत्तुंग उडी घेतोय ते कार्य मी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी पूर्ण करावे असा मला आशीर्वाद द्यावा. तर जेव्हा आपल्याला आपल्या वरिष्ठांचा आशीर्वाद मिळतो तर ते कार्य पूर्ण जगाच्या नजरेमध्ये का इम्पॉसिबल किंवा म्हणजे घडणारं नसावं असं वाटेल, पण ते जर आपल्याला आशीर्वाद आणि प्रार्थना असेल तर आपण ते नक्की करू शकतो. त्यानंतर आपण बघतो की सर्वांच्या आशीर्वादाने शेवटी हनुमानांनी झेप घेतली आणि त्याचबरोबर सगळ्या वानर सेनेनी जोरात प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन हनुमानांना रजा दिली. तर तुम्ही इथे बघत आहात की आता हनुमानांनी फार उंच उडी घेऊन झेप घेतली आहे श्रीलंकेकडे. सर्व जण खूप उत्साहित आहेत. सर्वजण श्री हनुमानांवरती फार आशा ठेवून आतुरतेने आता वाट बघणार आहेत. तर महान आत्म्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही प्रारंभ करू नका. उडी मारण्यापूर्वी हनुमान, सूर्य, इंद्र, वायूला नमन करतात. सर्व देवी देवता त्याचबरोबर गुरुदेव आणि भगवंतांना त्यांनी नमन केलं आणि आता ते पुढे भगवंतांचं कार्य करण्यासाठी, कुठलं कार्य? सीतादेवीला शोधून काढणे, याच्यासाठी ते झेप घेत आहेत. तर पुढचं आहे की आपण स्वतःला खूप मोठं न समजणे. आपण स्वतःला काय समजणे की ही काही कामगिरी करण्याची जी जबाबदारी मला भगवंतांनी दिलेली आहे, जी काही कामगिरी मला श्रीरामाने दिलेली आहे, तर ह्याचं मी एक छोटासा साधन आहे. ही जर आपल्यामध्ये भावना असेल तर नक्कीच ते कार्य खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या चेतनेमध्ये होऊ शकतं. तर याद्वारे आपण शिकू शकतो की श्री हनुमान हे स्वतःला फार स्वतःमध्ये त्यांना अभिमान नव्हता की मी हे कार्य करतोय, मला यासाठी निवड केलेली आहे, मीच एक असा आहे की ज्यामध्ये हे सगळं सामर्थ्य आहे. नाही, त्यांची चेतना कशी होती की परमेश्वराच्या हस्ते एक आदर्श साधन आपण व्हावे. अचानक रामाच्या धनुष्यबाणातून बाण सोडल्याप्रमाणे ते हवेत गेले. तर त्यांची चेतना कशी होती की मी फक्त प्रभू रामांच्या या कार्याचा एक साधन आहे. सर्व जे काही कार्य आहेत ते प्रभू श्रीरामच करत आहेत आणि मी फक्त एक उंच उडी घेऊन त्यांच्या आज्ञेचं पालन करतोय, जे माझ्यामध्ये सामर्थ्य त्यांच्याच कृपेने मला मिळालं आहे. ओके, तर अशा प्रकारे जेव्हा हनुमानांनी उडी घेतली तर प्रभू रामांच्या हातातून जसा बाण सुटावा, आपण फार म्हणतो की रामबाण उपाय आहे. म्हणजे रामबाण म्हणजे काय? रामबाण म्हणजे ज्याचं साफल्य निश्चित आहे. तर ह्याच प्रकारे हनुमान त्याच आत्मविश्वासाने तिथनं झेप घेतात. पुढचा आपण संदेश घेऊ शकतो की जसं पुढे हनुमान जातात त्यांच्या प्रवासामध्ये, तर सगळ्यात पहिले त्यांना एका पर्वताशी त्यांचा पर्वताशी संवाद होतो आणि त्या पर्वताचं नाव आहे मैनक पर्वत. ओके, तर ह्या मैनक पर्वत आपण आधीच्या सत्रामध्ये मैनक पर्वताविषयी थोडी चर्चा केली. तर मैनक पर्वत हे हनुमानांचं आत्मविश्वास बघून त्यांना असं एक प्रलोभन देतो की तुम्ही फार लांब प्रवासावर आहात, कृपया तुम्ही माझ्या पर्वतावरती थोड्या वेळ आराम करा, असं त्यांची एक रिक्वेस्ट असते हनुमानांना. पण हनुमान एकदम उत्साहित असतात आणि त्यांच्यामध्ये आराम करण्याची कुठलीही इच्छा नसते आणि त्यामुळे ते मैनक पर्वताला असं सांगतात की वेळ फार कमी आहे, ध्येय साध्य करणे बाकी आहे, उत्साह कमी करणारे सोयी मी कधीही स्वीकारू शकत नाही. तर त्यांचा हा जो उत्साह आहे, त्यांचा जो एन्थुसियाझम आहे, हा आरामामुळे कमी झाला असता. जसं की एखादा दोन प्रकारचे विद्यार्थी आपण बघतो की एक विद्यार्थी असतो ज्याला त्याचा पेपरचा पूर्ण अभ्यास करण्याची फार आवड असते आणि तो आत्मविश्वासाने अभ्यास करत असतो. तर दुसरा विद्यार्थी त्याचे आई वडील किंवा जे कोणी त्याचे गार्डियन असतील त्यांनी दिलेल्या थोड्या प्रेशरमुळे तो अभ्यास करत असतो. तर समजा हा जो दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी आहे जो स्वइच्छेने अभ्यास करत नाहीये, त्याला जर समजा आपण असं म्हटलं की बाळ तू खूप वेळचा अभ्यास करतोयस, जरा झोपून जा, तर तो म्हणेल हो 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 मी झोपून जातो, खूप वेळचा अभ्यास केलाय मी, कारण की त्याची मनामध्येच इच्छा नाहीये अभ्यास करण्याची.
पण जो एक प्रामाणिक विद्यार्थी असतो, ज्याला कळतं की माझं अभ्यास करणे हे माझं परम कर्तव्य आहे, माझे आई वडील माझ्याकरता इतके कष्ट घेत आहेत की मी या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊन पुढे जाऊन एक चांगला व्यक्ती बनावा आणि समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळावं आणि देशाची सेवा करावी, असं जर त्याच्या मनात असेल, तर तो व्यक्ती इव्हन त्याला कोणी पण जरी त्याला म्हणेल की नको तू आता अभ्यास करू नको, तू फार थकलायस, तू जरा आराम करून घे, पण त्याला कळेल की नाही, मला माझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय आराम नाही, मला माझं ध्येय गाठायचं आहे. तर याच प्रकारे आपल्याला वेळेची जाण घेऊन आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात की आपण आपल्याला त्या वेळेमध्ये काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही. त्यानंतर दुसरी एक राक्षसी, जिचं नाव आहे सुरसा. सुरसा राक्षसी हनुमानांच्या रस्त्यामध्ये मिळते. ही राक्षसी रावणांनी इथे नियुक्त केलेली असते की इथनं कोणी पण शत्रूमधला व्यक्ती माझ्याकडे युद्ध करण्यासाठी येईल तर तू त्याला खाऊन टाकायचं. ओके. तर यामध्ये या राक्षसीची एक अट असते की लंकेकडे जाणारा प्रत्येक व्यक्तीला माझ्या मुखाद्वारे जावं लागेल. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं तर त्याचा मी अंत करेल, कोणीही माझ्या परवानगीशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर इथे हनुमंत एक फार मोठं असं एक उदाहरण प्रस्थापित करतात, ते म्हणजे नम्रता आणि बुद्धिमत्ता. तर नम्रता कशी इथे, तर इथे नम्रता ते असे दाखवतात की इथे खाली एक छान मराठीमध्ये वाक्य लिहिलेलं आहे की ज्यांनी अडथळे आणले आहेत त्यांना आपले लक्ष स्पष्ट करा. कठोर अंतकरणाची ही व्यक्ती देखील नम्रता दाखवते, ती म्हणजे सुरसा. तर इथे हनुमानांनी काय केलं, हनुमानांनी नम्रतापूर्वक सुरसेला त्यांचं ध्येय सांगितलं की आता श्रीरामांनी मला आज्ञा दिलेली आहे की लंकेमध्ये जाऊन मला सीतादेवीचा शोध घ्यायचा आहे की रावण कुठे घेऊन गेला आहे, त्यामुळे मला तुम्ही कृपया जाण्याची आज्ञा द्यावी. पण सुरसा फार कठोर असते आणि ती म्हणते आजपर्यंत इथे माझ्या आज्ञेशिवाय कोणीही पुढे गेलेलं नाही, तर तुम्ही तरी कसे जाऊ शकाल. तर हनुमान म्हणतात तुमची काय अट आहे, तो म्हणतात की तुम्हाला माझ्या मुखामध्ये जावं लागेल. तर सुरसा म्हणते तुम्ही जोपर्यंत माझ्या मुखामध्ये जाणार नाही मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. तर हनुमंत एक योजना करतात. हनुमंत 10 योजन मोठे होतात. सुरसा त्यांना गिळण्यासाठी, जर तिला हनुमंतांना गिळायचं आहे तर तिला त्यापेक्षा मोठं व्हावं लागेल. तर जी सुरसा आहे ती 20 योजन मोठी होते. मग हनुमंत परत 20 योजन मोठे होतात, सुरसा 30 योजन मोठी होते. अशा प्रकारे हे यांचं मोठं होणं चालत असतं. आणि एक असा क्षण येतो की सुरसा फार मोठी झालेली असते. त्यावेळेस हनुमंत एक बुद्धिमत्ता वापरतात. काय बुद्धिमत्ता वापरतात हनुमंत, हनुमंत काय करतात, लगेच ते छोट्याशा साईज मध्ये होतात, एकदम छोटा आकार, छोटं स्वरूप घेतात आणि तिचं तोंड बंद होण्याच्या आधी तिच्या तोंडामध्ये शिरतात आणि लगेच तिच्या मुखातनं बाहेर येतात. आणि यामध्ये जेव्हा ती बघते की कोणीतरी छोटस काहीतरी माझ्या मुखामध्ये जात आहे, ती तोंड बंद करण्याच्या आत हनुमान बाहेर येतात आणि हनुमान तिला म्हणतात की हे बघ राक्षसी, मी तुझी जी काही अट होती ती पालन केलेली आहे. तू जसं ज्या प्रकारे म्हटलं होतं की माझ्या तोंडातनं आत आणि बाहेर आलेलाच व्यक्ती पुढे जाऊ शकतो, तर असं मी हे केलेलं आहे, तर तुम्ही मला आता कृपया आज्ञा द्या. तर हनुमानांचं हे एक कौशल बघून, बुद्धिमत्ता बघून सुरसा फार प्रसन्न होते आणि ती त्यांना जाण्यासाठी परवानगी देते. तर अशा प्रकारे हनुमान नम्रता आणि बुद्धिमत्तेने सुरसेला पण जिंकतात. त्यानंतर पुढचं एक राक्षसी असते जिचं नाव असतं सिंहिका. या सिंहिकेचं काय वैशिष्ट्य असतं, सिंहिका ही जी राक्षसी असते ही माशाच्या स्वरूपात असते आणि ही प्रत्यक्ष तिच्या भक्ष्याला पकडत नाही, तर तिच्या त्या भक्ष्याच्या सावलीला ती पकडत, त्याच्या छायेला पकडत असते. जर तिची छाया जरी तिने पकडली तर तो राक्षस तिच्या तावडीत असतो, तो जो काही शत्रू असतो तिच्या तावडीमध्ये असतो. तर इथे जर आपण बघितलं तर हनुमान जेव्हा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना फार अडखडल्यासारखं वाटतं, अरे मी पुढे का जाऊ शकत नाहीये. तेव्हा त्यांना लक्षात येतं की इथे एक अशी राक्षसी आहे जी छाया पकडून आपल्याला काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथं आपण बघू शकतो की इथे ही जी काही परिस्थिती आहे, इथे हनुमानांना आता काहीतरी तडजोड करणे फार आवश्यक होते. तर हनुमानांनी आपले सामर्थ्य इथे दाखवले आणि त्या राक्षसाचा
त्या राक्षसीचा वध केला, जी सिंहिका राक्षसी होती तिचा वध केला. तर इथे उचित प्रसंगवधान गाठून हनुमानांनी त्या राक्षसीचा वध केला. हिच्याशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण की त्यांच्याकडे तो आधीचा अनुभव होता ज्यामध्ये त्यांचा वेळ पण गेला आणि त्याच प्रकारे त्यांना बुद्धिमत्ता पण इथे लावावी लागली. तर इथे त्यांनी त्या राक्षसीचा वध केला, तिला नष्ट केलं आणि आता ते पुढच्या मार्गावर लागले आहेत. त्यानंतर सिंहिकेचा वध झाल्यानंतर आता ते पुढे जात आहेत आणि पुढे जाताना त्यांच्या मनामध्ये एक असा एक भाव आहे की जर परमेश्वराच्या इच्छेसाठी समर्पित केलेली भक्ती जर आपण करत असू, तर आपण इव्हन आपल्या अनर्थांशी जरी संघर्ष करत असू, आपल्या मनामध्ये फार अनर्थ असतील, पण आपल्यामध्ये जर शुद्ध चेतनेचा असा भाव असेल की मी हे कार्य भगवंतांसाठी करतोय, तर नक्कीच आपल्याला ह्या भक्तिमय सेवेमध्ये कधीही कंटाळा येत नाही. आपण ती आनंदाने करतो. आपल्या मनामध्ये तो भाव असल्यामुळे जेव्हा आपली शुद्ध चेतना असते की जे मला कार्य दिलेलं आहे, माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिलेला आहे, तर नक्कीच आपल्यामध्ये अशी शुद्ध भावना असते. आणि अशीच शुद्ध भावना ही चेतना हनुमानांमध्ये होती की मला या परम कार्यासाठी, सीता आणि राम यांच्या मिलनासाठी, यांना जे काही त्यांच्यामध्ये वियोग आलेला आहे, तर हे जे मला प्रमुख कार्य मला दिलेलं आहे, तर हे मी नक्की करायला पाहिजे. यामुळे या शुद्ध चेतनेने ते प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे आपण बघतो की हनुमान हे लंकेमध्ये पोहोचतात आणि हनुमान जसे लंकेमध्ये पोहोचतात, तर लंकेमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना एक राक्षसी मिळते जिचं नाव असतं लंकिनी. ही लंकिनी काय असते? ही द्वारपाल असते लंकेची. तुम्ही पाठीमागे बघत आहात ते आहे आपली सोन्याची लंका आणि सोन्याच्या लंकेमध्ये ही लंकिनी त्या लंकेचं संरक्षण करत असते द्वारावरती. तर ह्या लंकिनीला हनुमानांना परास्त करायचं असतं. तर जशी ही हनुमानांना बघते, तर यांना लंकिनीला लक्षात येतं की हा साधारण वानर नाही, हा नक्कीच एक म्हणजे खूप कौशल्य असणारा एक वानर आहे, जो की पूर्ण समुद्र लांघून इथे आलेला आहे. तर लंकिनी इथे हनुमानांना परास्त करण्याचा प्रयत्न करते, पण हनुमान त्यांच्या सामर्थ्याने लंकिनीला पण परास्त करतात. तर इथे जेव्हा लंकिनी परास्त होते, तर लंकिनीला तिचं एक खूप दिवसाआधी आलेलं स्वप्न आठवतं. तर कुठलं स्वप्न आलेलं असतं लंकिनीला? लंकिनीला एक स्वप्न पडलेलं असतं याआधी की लंकिनीला असं स्वप्न पडलेलं असतं की एक वानर येतो आणि तो वानर मला परास्त करतो. कुठे? लंकेच्या त्या गेटवरती मला तो परास्त करतो आणि तिथे परास्त केल्यानंतर तो लंकेमध्ये जातो आणि लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाचा विध्वंस होतो. तर लंकिनीचे हे स्वप्न खडे ठरते की एक माकड आलेले आहे आणि त्याने तिला हरवलेले आहे आणि आता रावणाचा विध्वंस हा निश्चित आहे. तर अशा प्रकारे बघू शकतो की जर आपण भगवंतांच्या कार्यात संलग्न असू, तर आपल्याला नक्कीच ती शक्ती मिळते की आपल्या मार्गामध्ये येणारा कुठलाही अडथळा आपण पार करू शकतो. तर अशा प्रकारे हनुमान आता लंकेमध्ये पोहोचले आहेत. तर लंकेमध्ये त्यांनी पहिल्या राक्षसीचा वध केला आणि ती म्हणजे लंकिनी. तर लंकेमध्ये आगमन झाले. तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो की जे काही आता हनुमानांनी कार्य केलं त्यामधून आपण काय शिकू शकतो, तर ते आपण एक छोट्याशा या स्लाइड शो द्वारे बघूया. की सर्वप्रथम हनुमान यांनी श्रीरामांची ती आज्ञा स्वीकारली की मी तुमच्या तुमची जी काही आज्ञा आहे सीतादेवींना शोधून काढण्याची, ही मी घेतो आणि ह्या आज्ञेला मी पूर्ण करण्याचा मला पुरेपूर प्रयत्न करतो. तर त्यांचे प्राणप्रिय भगवंत श्रीराम यांची ते उत्कृष्ट अशी सेवा करतायत, असा एक खूप मोठा धडा आपल्याला याद्वारे मिळतो. त्यानंतर सूर्य, इंद्र, वायू इत्यादी म्हणून वरिष्ठांशी नतमस्तक ते झाले आणि त्यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांनी झेप घेतली. त्यांनी स्वतःला समजून की माझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे आणि मीच हे काही सर्व करू शकतो असं समजून त्यांनी झेप घेतली नाही, तर त्यांनी आपल्या वरिष्ठांना त्यांनी प्रार्थना केली, त्यांचे आशीर्वाद घेतले. तर ह्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कुठलं पण कार्य करत असू, ते आपण एक विद्यार्थी म्हणून अभ्यास असो की एक गृहस्थ म्हणून आपलं सांसारिक कार्य असो किंवा कुठलीही आपल्या गुरूंनी, आपल्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी असो, तर ह्या वेळेस आपण नक्कीच आपल्या वरिष्ठांना आणि आपल्या
इष्टदेवतेला, भगवंतांना प्रार्थना करून ते कार्य सुरू करायला पाहिजे. यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपल्याला ते कार्य सफल करण्याची एक अलौकिक असे सामर्थ्य प्राप्त होते. तर आपण ही दुसरी शिकवण यातून शिकलो. त्यानंतर जांबवंत सारख्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी त्यांचा व्यवहार. तर त्यांनी त्यांच्या आज्ञेचं पुरेपूर पालन केलं. जसं की जांबवंतांनी सांगितलं की तुमच्यामध्ये हे असंख्य किंवा अपार असे सामर्थ्य आहे जे तुम्ही सीतादेवीला शोधण्यासाठी वापरू शकता. तर त्याचा त्यांनी स्वीकार केला. वडीलधाऱ्या व्यक्तींचं म्हणणं त्यांनी मानलं आणि त्यांनी ते कार्य स्वतःच्या जबाबदारीवर पूर्ण करण्याची आशा सर्वांना दिली. त्यानंतर दुसरं, संघ प्रमुख अंगद यांच्याशी व्यवहार. तर हा जो आपण संवाद बघितला की अंगद हे हताश झाले होते की संपातींकडनं हे तर कळालं होतं आपल्याला की सीतादेवी नक्कीच या समुद्राच्या पार लंकेमध्ये आहेत, पण आता जायचं कसं. तर यामध्ये त्यांनी अंगदाला आत्मविश्वास दिला की आपल्याला हे भगवंतांचं कार्य नक्कीच करायचं आहे, त्यांनी दिलेल्या आज्ञेचं आपल्याला पालन करायचं आहे, तर आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जायला हवे, ना की हताश बसायला हवे. तर त्यांनी इव्हन जो प्रमुख होता, संघ प्रमुख, त्याला आत्मविश्वास दिला आणि याद्वारे पूर्ण वानर सेनेचा आत्मविश्वास वाढला आणि अशा प्रकारे तो संवाद जो झाला त्या संवादामध्ये असं निष्पन्न झालं की हे कार्य हनुमानच करू शकतात. तर असा जो कोणी आपल्या संघामध्ये समजा कोणी अधीर होत असेल तर त्याला आपल्याला प्रॉपर वेळी आत्मविश्वास देणे पण आवश्यक असतं आणि आपल्या कार्याची जबाबदारी जी आहे ती त्याला जाण करून देणे आवश्यक असतं. त्यानंतर मैनक पर्वत म्हणून मैत्रीपूर्ण नवीन लोक आणि सोयी सुविधा पुरवण्यांबरोबर व्यवहार. तर मैनक पर्वत ही एक नवीन व्यक्ती होती त्यांच्याशी, पण त्यांनी त्यांच्याशी व्यवहार कसा केला, एकदम आदरपूर्वक नम्रतापूर्वक व्यवहार केला. ओके. आणि त्यांच्याशी व्यवहार करून त्यांना सांगितलं की माझं कार्य काय आहे, मी कशासाठी इथनं जातोय, आणि त्याचा त्यांनी स्वागत पण केलं. मैनक पर्वताने स्वागत केलं आणि त्यांना पण त्यांनी आशीर्वाद दिले की नक्कीच तुम्ही पुढे जा, तुम्ही नक्कीच तुमच्या कार्यामध्ये सफल व्हाल अशी मी प्रार्थना करतो. सोयी सुविधा पुरवणाऱ्यांबरोबर व्यवहार. जर आपल्याला सोयी सुविधा कोणी पुरवत असेल आणि तो जर आपल्या ध्येयामध्ये अडथळा जर येत असेल तर आपण नक्कीच त्याचा अस्वीकार करणे हीच त्या वेळेची जाण असते. तर वेळेची जाण ठेवून आपण त्या सोयी सुविधेचा वापर करावा की नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर हनुमानांचा मित्रांसोबत व्यवहार. मित्रांना त्यांनी प्रोत्साहन केले, मित्रांना त्यांनी आत्मविश्वास दिला की आपल्याला हे कार्य करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी जो व्यवहार केला त्याद्वारे आपण हे शिकतो की आपण वरिष्ठांना नेहमी त्यांच्या मतांना आदर देऊन आपण त्यांचे मत फॉलो करण्याची नेहमी आपली तयारी असली पाहिजे. कारण की आपल्याला हे माहिती आहे की नक्कीच त्यांचा अनुभव हा मोठा आहे आपल्या मिथ्या अहंकारापेक्षा, की मी हे कार्य करू शकतो, माझ्यामध्ये असं भरपूर सामर्थ्य आहे. तर तो भाव त्यांच्यामध्ये नव्हता. त्यांनी आज्ञेचं पालन केलं. त्यानंतर गर्व न करता त्यांनी तो पराक्रम दाखवला. गर्व न करता त्यांचा पराक्रम काय होता, त्यांनी उंच उडी घेतली आणि उंच उडी घेऊन त्यांनी ते कार्य करण्यासाठी पुढे गेले ते. तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा गर्व नव्हता. त्यांनी फक्त मनामध्ये एक शुद्ध चेतना ठेवली होती की मला हे भगवंतांचं कार्य आहे, भगवंतांनी दिलेलं जे काही आज्ञा आहे ती मला पूर्ण करायची आहे आणि याद्वारे मी पुढे जाणार आहे. त्यानंतर परमेश्वराच्या कार्यासाठी शत्रूंचा सामना करणे. तर आपण बघितलं लंकेपर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांनी 2 राक्षसांना मारलं. एक पहिला राक्षस म्हणजे सिंहिका आणि दुसरी राक्षसी म्हणजे लंकिनी. तर ह्या दोघांना त्यांनी मारलं. पण त्या आधीची जी सुरसा राक्षसी होती तिला त्यांनी बुद्धिमत्तेने पराजित केलं. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या काही शत्रूंचा सामना करावा लागतो, तर जर आपण आपली बुद्धिमत्ता वापरून योग्य त्यावेळी योग्य निर्णय घेऊ तर नक्कीच आपल्याला पुढचं यश प्राप्त करण्यासाठी मदत होते. पण याचं जर आपण गुह्य कारण जर बघितलं तर तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हनुमान हे त्यांच्या वरिष्ठांच्या आज्ञेवरनं आले होते. त्यांनी त्यांच्या सगळ्या गुरूंना, त्यांच्या देवी देवतेंना, त्यांच्या वडिलांना प्रार्थना करून ते पुढे आले होते. तर त्यांचे आशीर्वाद घेऊन होते. त्यामुळे त्यांना अशी शुद्ध चेतना प्राप्त झाली होती. त्यानंतर आजचं प्रवचन मी इथेच थांबवतोय. तर पुढच्या प्रवचनामध्ये आपण बघणार आहोत की हनुमान कसे काळजीपूर्वक लंकेमध्ये शिरतात आणि एका कुशल सेवकाच्या
रोलमध्ये ते कशा प्रकारे शत्रूची परिपूर्ण असलेली योजना देखील ते नष्ट करतात. तर इथे आजचं प्रवचन मी थांबवतोय आणि पुढच्या भागात आपण पुढचा जो प्रवास आहे हनुमानांचा, की त्यांनी आता लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथनं ते कशी सीतादेवीचा शोध घेतात हे आपण पुढच्या प्रवचनाने बघणार आहोत. तर मी इथेच थांबवतो. खूप खूप धन्यवाद. तर आता तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही टिप्पणी असतील तर ते तुम्ही मला देऊ शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.